श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण नेहमीप्रमाणे न करता थोडीशी वेगळी खानदेशी पद्धतीने आज आपण ही खिचडी बनवणार आहोत. एकदम दिसायला जितकी सुंदर दिसते ना तितकी चवीला अप्रतिम. सोबतच ताक. आणि रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला कंटाळा आला असेल, खायचं काही इच्छा होत नसेल ना, तर पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. पटकन अशी ही होणारी रेसिपी आहे ना, झटपट लगेच करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर परत एकदा लाईक करा. आता इथे मोठ्या पेल्याने किंवा तुमच्या जर घरात जितकी माणसं आहेत ना तितकं तुम्ही तांदूळ आणि डाळीचं प्रमाण घेऊ शकता. मोठ्या पेल्याने तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यावर थोडंसं कमी असं डाळ घेतलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार डाळ घेऊ शकता आणि क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मस्त असे हे डाळ तांदूळ धुवून घ्यायचे. त्याचं व्यवस्थित असं पांढरं पाणी जायचं पाहिजे आणि चोळून धुवायच्या हाताने. आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असं ठेवायचं थोडंसं पाणी देऊन साईडला. आता आपण फोडणी घालून घेऊया. थोडंसं ठेवायचं, जितकं फोडणी घालेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे. तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार इथे करायचं. जास्तीचं खिचडीला तेल लागत नाही आहे. आता तडतडले की लगेच आपल्याला मोहरी घालायची. मोहरी तडतडले की जिरे घालायचे. जिरेचे घातलं थोडंसं हिंग घालायचं. हिंगाने कुठल्याही पदार्थाला चव येते आणि पचनालासुद्धा छान असतं. कढीपत्त्याची पानं घालायची. ताजी धुवून घेतलेली पानं आहेत ही. जसे मिरची बघा अशा पद्धतीमध्ये चिरून घाला किंवा बारीक बारीक कटसुद्धा करून घालू शकता. पण या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही बनवून बघा. मस्त खूप छान लागते. ठेचून घेतलेलं लसूण आहे. लसणाने सुद्धा खिचडीला इतकी छान अप्रतिम चव येते. कोणत्याही भाजीला चव येते. फोडणीमध्ये लसूण नक्की घाला. बारीक चिरलेला कांदा आहे. तिथे तुम्ही अजून आणखी एखादी भाजी, तुम्हाला भाज्या वगैरे खात नसतील ना तर तुम्ही इथे ॲड करू शकता. पण ते खिचडी नाही होणार मग ते होणार. पण एखादी भाजी तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. बघ ते टोमॅटो घातलेला आहे. छान असा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे. याच्यामध्ये आपण बटाटासुद्धा घालणार आहोत. आणि ही खिचडी आहे ना खानदेशी पद्धतीमध्ये बनली जाते. मीठ घालायचं आहे थोडंसं. नंतरसुद्धा आपण घालू, पण थोडंसं चवीपुरतं घालून घ्यायचं. इथे घालायचं बटाटा घालायचा आहे की तुम्ही बटाट्याची सालंसुद्धा काढून घेऊ शकता. आता इथे मी विदाऊट घालताच घातलेले कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत. ते शिजल्यानंतर खूप छान लागतात. अशा पद्धतीमध्ये जर घातले ना एकदा नक्की ट्राय करा. आता थोडे सुके मसाले घालूया. सुक्या मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते. हळद, लाल तिखट घालायचं. जे तुमच्या घरात असेल घाटी मसाला असेल ते सुद्धा एकदा चिमूटभर घालायचं, जास्तीचा घालायचा नाही. धनेपूड घालायची. आणि जे पण गरम मसाला वगैरे असेल तुमच्याकडे तो सुद्धा इथे यूज करू शकता तुम्ही. घरात जो अवेलेबल असेल ना तो, किंवा स्किपसुद्धा करू शकता. इतकं काय असं हे घालावंच असं नाही आहे. पण जर असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही नक्की घालू शकता. आता हे किसून घेतलेलं जे खोबरं आहे ना याने ओलं नारळाचं ते आहे. खूप छान चव येते. थोडंसं असं तुम्ही घालायचं. जे वरून खोटारलं असतं खूप छान वेगळी चव येते. खानदेशी पद्धतीमध्ये असं बनवून घेतात आणि घालतात. आणि सर्व भाज्या व्यवस्थित ह्यासाला आपल्याला फोडणी मिक्स करायची. आणि जे आपण बाजूला ठेवले होते ना डाळ आणि तांदूळ ते घ्यायचे आणि ते घालून घ्यायचे. आता जितकं डाळ तांदूळ घातलं ना तितकं पाणी म्हणजे घ्यायचं. 1 कप एक्स्ट्रा पाणी घ्यायचं. किंवा जर तुम्ही आधीच्या अंदाजाने किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही, आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे पाण्याचा वापर व्यवस्थित करायचा. तर 2 पट पाणी घ्यायचं. जितकं आहे तितकं. जितकं आपण डाळ तांदूळ घेतलं त्याच्या डबल पाणी घ्यायचं. कुकरमध्ये थोडंसं कमी घेऊ शकता. हाय फ्लेमवरती आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. छान असं लगेच शिजला जातो आणि खिचडी बघून मोकळी मस्त शिजली जाते. कुठेही चिपचिप किचकिचसुद्धा होत नाही. बघू शकता किती मस्त आणि छान अशी ही खिचडी तयार आहे. खानदेशी पद्धतीमध्ये ही खिचडी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारीसुद्धा 4 वाजता तुम्ही बरोबर मस्त खाऊ शकता. गरमागरम खिचडी रात्रीच्या जेवणासोबतच पापड आणि ताक, मसाला ताक वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणखीन तुम्ही काकडीबरोबरसुद्धा हे खाऊ शकता. काकडी कोशिंबीरसुद्धा करू शकता. तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की एकदा हे ट्राय करा रेसिपी. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय बाय.